विजयदुर्ग अर्थात पश्चिमेचा जिब्राल्टर देवगड तालुक्यातील गिरी गावाजवळील पूर्वी गेरिया म्हणून ओळखला जाणारा 1654 मध्ये जेव्हा आदिलशहाकडून छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा हिंदू सौरवर्ष विजय हे चालू होते. त्यामुळे त्यांनी या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं केलं. एखादा वीर योद्धा जेव्हा एखाद्या लढाई करतो त्याच्या अंगावर काही जखमा होतात, कालांतराने त्या जखमेचे वन राहतात आणि तो योद्धा पुढे ते वन अभिमानाने मिरवत असतो. तसंच हे विजयदुर्गच्या तटबंदीवर जे मारे दिसतात तोफांचे, इंग्रज अधिकारी जवळजवळ 2 दिवस या तटबंदीवर तोफांचे मारे करत होते, परंतु तटबंदीला या खुणा सोडल्या कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही. हे एक विजयदुर्गचं एक वीरश्रीच्या खुणाच मानता येतील. मुख्य दरवाजाच्या जवळ आलो तरी अजूनही दरवाजा दृष्टीस येत नाहीये. तर ही जी रचना आहे ह्याला आपण महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यावर बघतो, ह्याला गोमुखी दरवाजाची रचना म्हणतात. आता खलबतखाना म्हणजे काय? काही गुप्त कारवाया किंवा मसलती असायच्या, ते अशा खलबतखान्यात केलं जायचं. प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला ही एक मोठी वास्तू आहे. तर ती काय आहे? कुठे आपण गेलो तर एक पार्किंगची जागा असते. त्या काळची ही पाग्याची इमारत होती. ध्वजस्तंभाकडून आपण वर आलो, हा लागतो हा गणेश बुरुज, आणि त्यापासून थोडं पुढे आलो की हा जो बुरुज आहे हा नरबुरुज. तर याला नरबुरुज का म्हटलं जातं? इथेही नरबळी दिला जाण्याची शक्यता आहे. विजयगडावरील एक ऐतिहासिक इव्हेंटचा हा पुरावा. या ओट्याचं महत्त्व असं आहे की 18 ऑगस्ट 1868 साली खगोलशास्त्रज्ञ जॉन्सन आणि लॅके 5000 किलोमीटरवरून त्यांच्या युद्धनौकेतून इथपर्यंत आले. का? त्यावेळी जे सूर्यग्रहण होतं त्यातील जो हेलियम वायू होता त्याचा शोध त्यांना घ्यायचा होता, आणि पूर्ण जगातून ते जे ग्रहण होतं ते फक्त इथून 127 सेकंद दिसणार होते. असे जे हौद असायचे त्यात एक चावीचा दगड असायचा. आता चावीचा दगड म्हणजे काय? कुठलाही हौद किंवा तलाव असेल तर त्याला एक जिवंत झरा असतो. त्या जिवंत झऱ्याद्वारे त्यात पाणी साठत असतं. तर इथे एक असा दगड होता, चावीचा दगड, की तो नेमका त्या झऱ्याच्या जागी बसवलेला असायचा. विजयदुर्ग किल्ल्यावरील स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना. किल्ल्याच्या पहिल्या तटबंदीपासून एक ठराविक अंतरावर पाण्याच्या खाली एक तटबंदी तयार केली. इंग्रजांची जहाजाचा तळ हा असा व्ही शेप असायचा. जहाज किल्ल्याकडे येऊ लागलं मारा करण्याच्या उद्देशाने, तर ते तटबंदीला पाण्याच्या खाली तिथे व्ही शेपचं जे ड्राफ्ट असेल ते धडकून ते तुटून बोट तिथेच बुडून जायची, आणि आपले मराठ्यांची गलबतं वगैरे होती त्याचा तळ जो असा उथळ होत, त्यामुळे त्या तटबंदीचं त्या जहाजांना काही नुकसान व्हायचं नाही. ते अलगदपणे वरून ये जा करत असेल. हा किल्ला लढाया करून कोणाला जिंकता आला नाही. हा शेवटी फंद फितुरीनेच इंग्रजांच्या हाती गेला.